हाय गाईज, जय महाराष्ट्र. आता आपण बाईकवरती सगळे निघालो आहेत. मागे माझा मित्र आहे सचिन कवळे आणि त्याचा एक मित्र. आम्ही सगळे बाईकवरती निघालो आहेत बाईक राईडसाठी. माळशेजने जाणार आम्ही. पहिला शिवनेरी जुन्नरमध्ये शिवनेरी करणार. शिवनेरी करून आम्ही मग निघणार नाणेघाट बघायला. नाणेघाट करून दुसऱ्या दिवशी आम्ही करणार आम्ही काय बोलतात जीवदान. जमलं तर जीवदान, नाही तर मग दुसऱ्या दिवशी उद्या लवकर निघायचा प्लॅन आहे. जसं जमेल तसं करणार. भेटू आपण आता माळशेजमध्ये. अरे व्हिडिओ शूट झाला आहे. आम्ही तिघंजणं चालत बाईक राईडला नाणेघाट शिवनेरी. मुरबाड साईडला जाणार आहे. 1 तास झाला मग बाईक चालून आणि थोडासा रस पिण्यासाठी उसाचा रस पिण्यासाठी थांबलो आहे आम्ही. ते तिघंजणं पुढे परत जर्नी कंटिन्यू करणार आहेत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आता सेकंड स्टॉप घेतलाय लिंबू पाण्यासाठी. आपण कुठे आहे? चेअर्स. आता हा टोकवडे. आता पुढे नंतर माळशेजला थोड्या वेळाने चालू. डायरेक्ट फ्लाईट आहे. ये रे वरचा भाग टॉप माळशेज. अफलातून वाटतंय माळशेज म्हणजे काय एकदम. गरमी झालो आहे मी, पण असं वाटत नाही गरमी आहे इथे. असं वाटतं आत्ताच राईड सुरू केली. मागचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पूर्ण ढगाने झाला बघा. आता कैलास दिसतोय. हा दिसतोय कैलास मानसरोवर. मागे मानसरोवर आहे. कैलास पर्वत आहे. बघा बघा, हे आहे माळशेजवरून दिसणारं अफलातून दृश्य.
आलो 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 आलो. नाणेघाट राईट. शाबास मस्त. हा या लाईनलाच राहा. मस्त. आता वाजले किती रे? वाजले 6:30. आता संध्याकाळी 6:30 वाजल्यात आणि आम्ही नाणेघाटला पोहोचलो वरती. तुम्ही मागे बघू शकता हा जीवदान किल्ला आणि तो सुळका दिसतोय तो वानरलिंग आहे. उद्या सकाळी तिथं जायचं आहे. नाणेघाट जुना व्यापारी मार्ग म्हणून ओळखला जाणारा हा नाणेघाट. ह्या रांजण तुम्ही बघू शकता. रांजण ज्याच्यात त्या काळी लोक येणारे जाणारे टॅक्स भरायचे पैसे टाकून. अरे हाच तो रांजण. याच्यामध्ये पैसे भरून घ्यायचे लोक. आपण आता जातो नाणेघाट बघायला. बघू शकता हा त्यावेळी जुन्या काळी बांधलेला रस्ता आहे. 2 डोंगर फोडून. गुफा बघायला जाणार आहोत नाणेघाटातल्या. आणि हा जो खाली गेलेला आहे तो नाणेघाट संपूर्ण. तुम्ही बघू शकता अजून एक गुफा. राहण्याची सोय मस्त आहे इथे. अजून एक गुफा. अजून एक छोटीशी गुफा. आणि हा नाणेघाटाचा परिसर. हो वरती अजून गुफा आहेत. हा नाणेघाटाच्या वरील दुसऱ्या बाजूला गुफा आहेत तिथे तुम्ही राहू शकतात. आणि खाली बघू शकतात नाणेघाटाचा हा आजूबाजूने दिसणारा हा संपूर्ण नाणेघाटाचा परिसर. सुबक असा हा नाणेघाट. जो दिसतो आहे तुम्हाला पायरी मार्ग जुना नाणेघाटाचा रस्ता आहे.
घाट बघू शकता जुना व्यापारी मार्ग आहे. जुना व्यापारी मार्ग नाणी घाट कोकण आणि पुणे यांना जोडणारा हा नाणी घाट. आता आपण पुण्याच्या साईडला चाललोय. आपण कोकणात चाललोय. हो, कोकणात उतरतोय आम्ही. सॉरी, आता आपण कोकणात उतरतोय. घाट माथ्यावरून कोकणात उतरतोय. पण या रस्त्याने खाली उतरलो आणि उतरतात बघतोय तर इथे हे पाण्याचं टाकं त्यांनी बनवलंय. बघा कशी सुव्यवस्था करून ठेवली तेव्हाच्या लोकांनी प्रत्येकासाठी, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी. वरती पाण्याचे हे पाणी टाकं, परत वरती पाण्याची टाकी आहेत खूप. आणि हा खालती जाणारा घाट रस्ता. खूप छान वाटलं तुमची बासरी. धन्यवाद. आणि मागो पण छान. हा, म्हणून मला रावत नव्हतं, बोलत आठवतो सगळ्यात जुनी असलेली ही लिपी फक्त नाणी घाटामध्ये सापडते. आणि तुम्ही बघू शकता याचा उल्लेख सगळीकडे आजकाल केला जातो. मराठीची सगळ्यात जुनी भाषा. तुम्ही बघू शकता ही सगळ्यात मोठी गुफा आहे नाणी घाटातली. तिथे राहण्याची सोय सगळ्या प्रवाशांसाठी केलेली आहे. याच गुफेमध्ये जुनी लिपी आढळली आहे. त्यांचा मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. बघा ही सगळ्यात मोठी जुनी गुफा आहे. याच भोवती हे असे छोटे छोटे तळी बनवलेत जेणेकरून सगळ्यांना पाणी उपलब्ध भेटत राहील. बघा हे आहेत तळी, छोटी सुद्धा एक गुफा आहे छोटी. राहू शकतात. तुम्हाला राहायचं असेल तर आपण जाऊया. ही बघा, ही आहे गुफा छोटीशी. बघा सामान ठेवायची जागा कशी मस्त बनवली आहे त्यांनी. इथं मस्त सामान ठेवू शकतात. सकाळचे 4:15 झालेत. आमच्या टेंटमध्ये आम्ही आता झोपून मस्त रात्र निघाली आमची. आणि आता आम्ही 4:30 वाजता या इथून आपल्या थांबलेल्या इथं रात्री आम्ही थांबलेलो मस्तपैकी टेंटमध्ये झोपलेलो. आता आम्ही जीवधनला वरती निघायची तयारी करणार आहोत. तर आता भेटू आपण सकाळी जीवधनला. हा आहे आमचा टेंट. तर भेटू जीवधन. चला. तर आता आपण सागर दादा यांच्या हे बघा मागे आपल्याबरोबर आपण निघणार आहोत आता जीवधनसाठी. सकाळचे 5 वाजले, 4:45. हे सागर दादा त्यांनी आपल्याला त्यांच्या अशा टेंटची सोय करून दिलेली आहे. आणि रात्री आलो, जेवण झालं आमचं मस्तपैकी. त्यांनी आमच्यासाठी व्हेज मस्त जेवण बनवलं. पिठलं, भाकरी, भाजी, डाळ भात सगळं बनवून दिलेलं आम्हाला. आणि आता आम्ही सगळे निघालो आहेत जीवधनसाठी. चलो, रेडी गाईज? चलो. येस येस. लावा टॉर्च लावा. आला मग शेरू. हा आमचा शेरू रात्रीपासून आमच्यावर फिरतोय. आणि आल्यापासून म्हणजे हा अजिबात नाही, त्याला झोपच नाही बघा. तो आता आमच्याबरोबर येतोय. बेडूक बेडूक भेटला. बेडूक 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 बेडूक. तर गाईज आता आम्ही थोडासा रस्ता भटकलेलो
काळोखामुळे. पण आता आम्हाला आमचे हे वाटाड्यांचे चिन्ह दिसलेत आणि हा दाखवतो आहे आपल्याला एरो. बरोबर हा रस्ता जाणार आपल्याला घेऊन गडावरती. चला भेटूया आपण आता थोड्या वेळाने गडावरती. शुभप्रभात. सकाळी किती वाजले तरी? 5:45. 5:45 वाजलेत. तुम्ही बघू शकता या धुक्याने आच्छादलेला हा वानरलिंगी आणि याच वानरलिंगीच्या बाजूने या कडेने जाणारा हा रस्ता बघा तुम्ही. कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. आता आम्ही पोचलेत पायथ्याशी थोड्याशा आणि थोड्या वेळाने आम्ही निघू आता परत पुढच्या प्रवासाला. हे आता शिड्या आहेत ना, लगेच आता आपल्याला वरती चढता आहे. जवळच आहे. हा क्रॉस केला पॅच की थोडंसं चढण आहे. रस्सीचा पॅच आहे. थोडा स्टीप शिड्यात अजून रेलिंगवाल्या त्या पार केल्या की आपण वरती पोचू. आपण बघू शकता हा वानरलिंगी धुक्यात आच्छादलेला. परत भेटूया वरती गडावरती. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला ह्या बघा कातळात कोरलेल्या पायऱ्या. या आपल्याला चढून जायच्यात परत. लास्ट टाईम मी आलेलो ऑक्टोबरमध्ये, तेव्हा इथे येऊन आम्ही झिप लाईन आणि रॅपलिंग केलेली. तुम्ही बघू शकता आमचे मित्र आणि सगळे आम्ही वरती पोचलेलो आहेत. हा सकाळचा परिसर, हा अंगठा, नानाचा अंगठा तुम्ही बघू शकता. तिथे असलेले गाव आपण तिथून आलेलो आहोत. नानाच्या अंगठ्याच्या बाजूलाच आपले तुम्ही बघू शकता. आता आम्ही जवळजवळ टॉपला पोचलो आहे. खालतीच आहे. थोडंसं अजून वरती चढून गेलं की आपल्याला जीवदान दिसणार. बघू शकता हा पॅच. आमचा अनिल भाऊ ना गाणी सुचतात आता. हे बघा गुफा आहे. राहण्याची सोय होऊ शकते इथे, पण सांभाळून साप असतात, सगळे असतात. हा आमचा वाटाड्या बघा आमच्यावर खालपासून वरपर्यंत आलेला आहे आणि धुकाने आच्छादलेलं हे खालचं. वाव जागा. हो अजून पायऱ्या लागलेल्यात. माझ्या मते या शेवटच्या पायऱ्या आहेत आणि त्याच्यानंतर एक रस्सीच्या साह्याने चढण्याचा हे पॅच आहे. हां थांबा जरा एक फोटो काढूया. आपण चढतोयत जीवदान. तुम्ही बघू शकता या पायऱ्या आणि रेलिंग. आमचे सचिन भाऊ थकलेले आहेत. बघा आमचा वाटाड्या कसं धावत पळत गेलेला वरती. आहा. आता खालून वरती चढून आलोय. आता अजून वरती चढायचंय. हे आमचे सचिन भाऊ मित्र असे पहिल्यांदाच ट्रेक करायला आलेत खूप दिवसानंतर. त्यांची हालत खराब झाली आहे. म्हणून रेग्युलर ट्रेक करा. म्हणून तुम्हाला सांगतो आठवड्याने ट्रेक करत राहा, म्हणजे तुमचा स्टॅमिना, बॉडी फिट राहते. काय सचिन? येस यू आर राईट. हा बघा रेग्युलर ट्रेकर आहे, कसा वरती जाऊन बसलाय सचिनसाठी. मग आम्ही रेग्युलर ट्रेक करतो. तर चला असे ट्रेक करत राहू आणि नंतर भेटू वरती. आता जीवदानवरती जा सचिन. बघा कशी स्टीफ चढण आहे. अशाच
आम्ही हे पावसात मजा करत केलेली आहे. हे घे ना, हे घे ना, हे घे ना, आणि माझा व्हिडिओ घे. हो तू चढून पुढे जा. चल 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 चल. आमचे अनिल भाऊ पटापट घोरपडीसारखे सरसर चढले आहेत. तुम्ही बघता हा रशीचा पॅच आहे लास्ट शेवटचा. त्याच्यानंतर वरती महादरवाजा लागतो. पोचलेत आमचे सचिन भाऊ. हाय कर हाय कर. आणि लाईन चढत आहे मस्तपैकी. हो 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 वा. यस परफेक्ट गुड. सचिन माझा व्हिडिओ हा. चलो गाईज, आता तुम्ही बघू शकता ही हा बुरुजाचा भिंत आहे. बुरुजाची भिंत आणि हा पूर्ण महादरवाजाची एंट्री आहे. तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळात आता येईल महादरवाजा. हा आलेला आहे महादरवाजा. हे बघण्यावरून सांगतो कारण मी इथं आलेलो आधी पण. हा बघा महादरवाजा. आपण पोचलेलो आहेत रतनगडच्या, नाही रतनगड काय बोलतो, जीवदानच्या महादरवाज्यावर. हा आहे महादरवाजा आणि ही आता वाट आपण चढून आलेलो वरती. हे बघा जीवदान मधली पहिलीच गुफा. राहण्याची सोय मस्त असते इथे. बघू शकता पावसात राहू शकतो आपण. हे बघा जीवदान मध्ये देवडी. देवडी ती बाजूची आहेत त्यातून. ही राहायची सोय आहे पूर्ण. त्या असं ना देवडी साईड टाईपच आहे ती, पण या छोट्या देवड्या आहेत. चला हे आहे जीवदानच्या मेन. आता आपण बघतोय. थांबा रे जरा खाली. हा मग तेच नाही या. तर अशा प्रकारे आम्ही सर केलेला आहे जीवदान आणि वरती आलेलो आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. बस बस खालून सगळं तुम्ही बघता धोक्याने सगळं आच्छादलेलं आहे. हीच ती पायवाट. हाच तो बुरुजाचा बुरुजाचा कडा. आणि आपण आहोत आता बुरुजावरती. इंग्रजांनी सगळं नेस्तनाबूत केलं. हा बघा ही बघा. तोफांनी नाव सगळे किल्ले जसं रायगड वगैरे. अजून जरा वर चढाय आवडतं. हा आहे महादरवाजाचा एंट्रीचा बुरुज आपण बघत आहात. अच्छा इकडे वरती जायला आहे ना. हा चल. हे बघू शकता हा बुरुज. जीवधन धुक्याने आच्छादलेला हा जीवधन. खालती लटकत राहत काय टी शर्ट. बॅग मध्ये ठेव. सध्या एकच आहे. हो ते हे आहे ना ख्रिश्चन. हा स्लो पॉइझन आहे बरं का. आतल्या ते करतात ते.
मी होतो ना सगळे गाववाल्यांना कन्वर्ट करून तर गाईज आपण आलेलो आहोत परत वानरलिंगीवरती खूप दिवसानंतर. हे बघू शकता तो बघा धुक्यामध्ये दिसतोय तुम्हाला वानरलिंगी. आणि ह्या आहेत त्या रोप पुढे जाऊ पुढे या रोपने जातात झिप लाईन करत पुढे वानरलिंगीला आणि मग तिथून रॅपिंग करून खाली उतरतात. वानरलिंगीला परत आलेलो आहे दोस्त मित्रांनो. बघा आपण आलेलो आहेत परत वानरलिंगीला. असं वाटत धमकी देत सगळे. असंच बोलतो मी. नाही ना मी ते बघा दिसतंय वानरलिंगी. तुम्हाला दिसतंय मागे वानरलिंगी धुक्यामध्ये. आता आपण बघणार आहोत जीवधनवरील समाधीस्थान. तुम्ही बघू शकता हे आहे समाधीस्थान जिथे एक पिंड आणि नंदी यांचं स्थान हे ठेवले. एक समाधीस्थान आहे. कोणाचं आहे काही आयडिया नाही. समाधीस्थान बघू शकता त्याचे अवशेष. देवीचं मंदिर जीवधन किल्ल्यावरील देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता. आपण आता तिथे टॉपवरती आहोत. हे तुम्ही बघू शकता. आता आपण या साईडनी खाली जाणार आणि देवीचं मंदिर. हे आहे जीवधन किल्ल्या आतमध्ये देवीचं मंदिर. बघा सगळ्या मूर्ती आहे. याला धुक्यामुळे हा सगळं हळूहळू तिकडे खाली ओला झाला. आता आपण बघत आहोत धान्य कोठार गडावरील. जे लास्ट टाइम आपण बघितलेले हे आहे धान्य कोठार. अत्यंत सुंदर असं आहे धान्य कोठार आहे. हा धान्य कोठार लिहिलं आहे वरती. याच्यावरती सुद्धा धान्य कोठार लिहिलेलं आहे. हा आहे धान्य कोठार. लाईट आहे ना ट्यूब हे टॉर्च मोबाईल चालेल. मोबाईल दे. मोबाईल पण आहे माझ्याकडे दुसरा. थांब मी लावतो. ते काय नाही ते आतल्या गुफेतलं याचा स्मेल आहे. गुफेच्या ह्याच्यातला स्मेल. हे आहे धान्य कोठार. बघू शकता किती सांभाळून खालती. हा पावसाळ्यात पाणी झिरपत असेल. हा खूप खूप. या हे बघा इथे चुली मांडून ठेवले. बाहेरून एवढंच दिसतं. आम्ही इथपर्यंत आलेलो रे पूर्ण. हे बघ याच्यात खाली हे आहे खड्डे आहे. शेंबड्या आहेत बघ त्या शेंबड्या.
खाली खड्डा आहे बघ. अरे किती आत आहे बघ हे. हे तुला बोल टॉर्च ऑन कर ना. टॉर्च नाही काय टॉर्च आता आतमध्ये शोधायला लागेल कुठे येते. वटवा गोळा फिरतायत तुम्ही बघू शकता. शेवटच्या क्षणी वटवा गोळा आहेत बऱ्यापैकी. वटवा गोळा. अरे खाली माणसं उतरलेले. किती मोठं आहे. बरंच आहे. अरे बापरे बघ. आम्ही उतरून बघतो. खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. इकडे मार. निलेश ना. अनिल अनिल अरे यार अनिल काय बोलतो. खूप मोठं आहे. थांब बघ. ओहो ओहो ओके ओके. अरे इकडे येऊन राहायला मस्त नाही. मग तेच तुला सांगत होतो. पण इथं एवढा काळोखात आपल्याला भीती वाटली असेल. गडावरील पडीक असे हे घर आहेत वाटतं. हे बघा तुम्ही बघू शकता गडावरील दिसणारी ही घरदार खोल्या आहेत. अवशेष खोल्यांचे अवशेष आहेत. हे गडावरील खोल्यांचे अवशेष बघू शकता. त्यांचं बांधकाम अजूनही तसंच आहे. फक्त आता त्यांच्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. अजून एक अवशेष भग्नावस्थेत असलेले हे वाड्याचं अवशेष आहेत. या गडावर असे 3-4 अवशेष आम्हाला सापडलेत दिसलेत. हे बघा गडावर या साईडला पश्चिम साईडला पूर्व साईडला काय खूप अवशेष असतात. आणि ही डायरेक्ट खाली खोल दरी. आता आपण जाऊया. तुम्ही बघू शकता बांधकाम अजून त्याचे पिलर त्याचे बॉर्डर इथे स्पष्ट प्रकारे दिसते. ह्या 2 खोल्यांचे ह्या बॉर्डर हा माझा बॉर्डरमध्ये चालला आहे. अशा प्रकारे आपण खूप या वेळेला गड. हो हे बघा किती मस्त. हे मी तिथं वरती जातो. तर आपण आता बघणार आहोत जीवधन किल्ल्यावरील जुन्नर दरवाजा. हा दिशाफलक दाखवणारा बाण दाखवतोय आपल्याला. या साईडला आहे जुन्नर दरवाजा. तुम्ही बघू शकता हाच रस्ता चालू आहे आणि त्यांनी सुरळीत वाट बनवलेली आहे त्याच्यासाठी. हा आहे जुन्नर दरवाजा. हे बघा पायवाट आहे तिथे. कातळात कोरलेल्या शिड्या आहेत. आपण चालू आहेत आता हा जुन्नर दरवाजाच्याकडे. हा बघा तसाच कातळात कोरलेल्या पायऱ्या. जुन्नर दरवाजाकडे आपण चालू आहेत. आपण पाहता जुन्नर दरवाजा. जुन्नर दरवाजाचा बुरुज आणि बुरुजावरून दिसणारा हा कोहरा दुःख त्याला बोलतात. बघा हा आहे जुन्नर. हे 2 गुफा आहेत. 2-3 गुफा आहेत या जुन्नर दरवाजाच्या इथे. देवड्या बोलतात. प्रत्येक दरवाजाच्या आजूबाजूला अशा गुफा केलेल्या असतात देवड्या, जिथे पहारेकरी
रक्षणासाठी थांबलेले असतात. हा त्यांच्यासाठी बनवले. अरे पाण्याचं टाकं हे, पण मला वाटतं पाण्याचं टाकं झालं असेल. अरे वा, हे बघा जुन्नर दरवाजाच्या इथे असलेली ही गुफा, मोठी अत्यंत मोठी गुफा आहे. याच्यात पाणी साठलंय सध्या तरी. साठलं म्हणजे पाण्याचं टाकच असेल. पाण्याचं टाकच आहे मला वाटतं. हो, तू थांब ना. हा मस्त आहे. बघू शकता खाली ही आहे जुन्नर दरवाजाची वाट. बघा मस्त. आपण जाऊया आता खाली जरा आणि परत वरती येऊया. कशाला आता खाली? मी जाणार खाली. हा आहे दरवाजाचा मेन गेट असं वाटते. म्हणून याची बांधकाम तुम्ही बघू शकता, सुव्यवस्थित आहे. आहेत याच्या बॅगमध्ये. हे बघा पाणी जाण्याची हे केलेली आहे सोय. गडावरून पाणी निचरा होण्याची सोय ही केलेली आहे. बघितलं हे बघा, मस्त पाणी निचरा होण्यासाठी त्याने नळी बनवलेली आहे. अरे हा जुन्नर लिहिलं ना आपण, जुन्नर. ओके ओके, आपण जुन्नरमध्ये जायला. हा ते जुन्नरमध्येच आहेत. अरे इथे दगडी बघ केवढी पडली आहेत, माकडांनी पाडून ठेवली आहेत. सगळी दगडी ही बघा माकडांनी पाडलेली आहेत. जाऊया आपण वरती. हे थोडं घेतो शूट. तू ये ना वरती, यासाठी ना. हे बघा जुन्नरच्या इथून येणाऱ्या रस्त्याला पण रोप वाट लावली आणि तिथे लोखंडी शिड्या आहेत. तुम्ही बघू शकता या लोखंडी शिड्या आणि खालती शिड्या आहेत चांगल्या. आणि हा आपण बघत आहात जुन्नर दरवाजाचा रस्ता. आपण आहोत जुन्नर दरवाजाला. जय महाराष्ट्र. आता वरती आपल्याला मोठमोठी दगडी लागणार आहेत. कातळ खूप मोठी आहेत. वरती चढायला पण दमखम लागतो. चला, हे बघा लागली दगडी आता चालू झाली. हे बघा अजून सगळ्यात हाय पॉइंट जीवधनचा. ही मोठमोठी कातळातली दगडी. चल ना, तसं काही नाही. तुम्ही बघू शकता ही मोठमोठी कातळातली दगडी. कातळी दगडी काळी काळी. आपण पाहतात हा रॉक पॅच वरती आम्ही आलेलो आहेत 3 जण. एकमेकांचे फोटो व्हिडिओ घेत मस्तपैकी सगळेजण हा टॉपला पोचलेलो आहे. तसं या हे आमचा प्रेमल आया है ना. जय श्रीराम. जय श्रीराम.
तुम्ही बघू शकता मागे मेघ मेला बघायला ज्यासाठी आलेलो आहेत तोच मागे आहे मेघ मेला. त्यासाठीच आपण इथं एवढा वरती चढून आलेलो आहोत मेघ मेला बघण्यासाठी. आपण बघतायत मागे मेघ मेला. सौली काय व्ह्यू आहे प्रेमल. चल साईड लाव चल बस तिकडे. येतोय ना व्ह्यू. येतोय पण ते अरे ते तो व्ह्यू मस्त येतोय रे. हा झाडं पण येत आहेत थोडीशी. हाय रे चालू आहे चांगलं. ते तुझं अरे तू पाण्याची टाकी अजून मोठी सगळ्यात पाण्याची टाकी आहेत. आणि ते जसे मुलं आहेत तिथून आहे एंट्री. खाली एंट्री आहे. आणि हा तुम्ही बघू शकता धोक्याचा चादर. गडावर असं पाण्याची टाकी. धान्य कोटरच्या बाजूला असणारी ही पाण्याची टाकी आपण बघायचंच विसरलो. आपल्याला घाईघाईमध्ये आपण हे बघितलेच नाहीत. आपण खाली जुन्नर दरवाजाकडे जाऊन आलो जसे ही माणसं जाऊन येतात बघा तुम्ही. पण ही वरची असणारी पाण्याची टाकी आपण बघितली नाहीत. तर आता आपण नेक्स्ट टाइम परत येऊ, परत गड बघू. आता आपल्याला परत उतरण्याच्या याच्यात लागायचं रस्त्याला. चला. तुम्ही बघू शकता बुरुज आणि किल्ल्याची ही तटबंदी. काय दिसतच नव्हतं रे. या धुक्यामुळे आम्हाला काही दिसत नव्हतं पण आता आम्हाला दिसतंय पूर्ण. अरे प्रेम हे डायरेक्ट इकडं नानाचा अंगठा असं फेमस असं हे ठिकाण आहे. नानाचा अंगठा त्या बाजूलाच आहे नाणेघाट. थांबा तसंच. थांबू नका सर. आपण बघतायत वानरलेंगे झिपलाईन आणि रॅपलिंग चालू आहे जीवदानवरती. वली टीम PPA. हा उतरला खाली फोटो काढत होतो. काय थांबतच नाही काय काय मला बडबड होता. तू थांबत ना आपले फोटो काढले असं ना तिथे. आपण मगाशी कमी लाईट मध्ये फोटो काढले. क्रॉस राहा इकडे या भिंतीकडे बघ. मस्त जा प्रेमल. कसं जाऊ इथेच थांब इथे याच्यावर तर त्याला सगळ्यात जोर बोटानं ओढते. मोठा नव्हती पाहिजे. बस इकडे टेकून नको बस. चला उतरूया. चलो याला आता उतरून कसं पकडणार मी. कमरेमध्ये अडक ना. जीन्स मध्ये घुसव ना त्याला. नाही ना जीन्स मध्ये. बेल्ट मध्ये घुसव. चल रे. बघितलं उतरलो. बघितलं कॉंग्रॅच्युलेशन. चल निघणार ना रे हुक. काढण्याचा प्रयत्न करतो.
उतरा उतरा चालू आहे माझं. राजआज्ञा 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 पीठ में खंजीर महेशमती साम्राज्य काय काढू खाली आहे ना आपला टेंट काढला नसेल नाही नाही टेंट खाली कुठे चटई टाकून टाकेलीच ना पुराण डिस्काउंट आता आम्ही आलो आहोत शिवनेरी बघायला. जन्मस्थान शिवरायांचं. नाही नाही चल 3.5 किलोमीटर जायचं. 1 तास जायला 1 तास यायला. त्याचं काय भाडे वगैरे नाहीये. काय जड सामान असेल ते ठेवून द्या. काय भाडे नाहीये. काय बोलतो अरे मग बॅग कॅरी करायचं सवय कधी लागणार तुला. मला पट्टीची ट्रेकर झाला. शिवनेरीचा स्टार्टिंग पॉइंट जिथे हे सगळे दुकानं लागलेली आहेत तुम्ही बघू शकता. वरती ही कलरफुल झाडी आणि त्यांच्यामध्ये हा जाणारा शिवनेरी. आता आपण थोड्या वेळात चढाई चालू करणार. तर आता आपण करतोय शिवनेरीला सुरुवात. जीवधनवरून निघालो आम्ही. किती वाजता रे? 12 वाजता. हो 12:30 वाजता. 12:30 वाजता अर्धा तास इथं शिवनेरीला पोचलोय. शॉर्टकट भेटला आम्हाला जीवधनवरूनच. तर आता आम्ही आलो आहे शिवनेरी बघायला. चला भेटूया शिवनेरीवरती. जय शिवराय. जय शिवराय. पण आलोच. तुम्ही बघू शकता शिवनेरीच्या पायऱ्या. मेडिकलचं 1 रुपयाचं पण खर्च नाही. 200 रुपये. किल्ल्यावर अजून एक दरवाजा. पिराचा दरवाजा. दोन्ही साईडला असणाऱ्या देवड्या. आता आपण बघत आहात हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा बघा. कंटिन्यूस नसती ना. टोपी काढून टाक. हा आहे हत्ती दरवाजा. शिवनेरीचा हत्ती दरवाजा. शिवनेरीवरील पाण्याची टाकी. मोठी मोठी 2 टाकी दिसतात.
त्याला असं कवरिंग केलं आहे जेणेकरून त्यात कोणी घाण नको टाकू म्हणून. तुम्ही बघतात अजून एक दरवाजा, मेन दरवाजा, शिवनेरी मेणा दरवाजा, मेणा. अजून एक दरवाजा, कुलूप दरवाजा. आता आपण बघणार आहोत अंबरखाना. चला, हा आहे पूर्ण मोठा असा अंबरखाना. ये ना. हो बघा किती अश्वदळ, घोडदळ सगळं ठेवलं जातं याच्यामध्ये. म्हणजे राहण्याची सवयच असते ती. बघा अंबरखाना. तुम्ही बघतायत पाण्याच्या टाक्यांना सुशोभीकरण केलं आहे. मस्त भिंती बांधल्या त्यांना सगळ्यांना. शिवनेरी किल्ल्यावरचे हे टाके त्यांची शोभा वाढवली आहे थोडी. दिसणारे अजून 2 टाके दिसत आहेत ज्यांना कव्हर केलं आहे की त्यात घाण पडू नये, कोणी पडू नये म्हणून. तेव्हा एवढं डेव्हलप नव्हतं की. आपण बघूयात कमानी टाके. बघा ते किती मोठं आहे कमानी टाके. हे आहे कमानी टाके शिवनेरी. सगळं ओलेपणा सगळं संपलं रे याचं प्रेमळ. असं हँगर सारखं लटकलेलं ना. ओलं होतं. सुकलं का? अरे हे बुजवलं यांनी. हो नाही, आता आपण बघत आहात शिवनेरी किल्ल्यावरील न्हाणीघर. याला बोलतात न्हाणीघर. हे आहे शिवनेरीवरील न्हाणीघर आणि हे आहे बाथटब. त्यावेळचं लोकांसाठी आंघोळ करण्यासाठी बनवलेलं बाथटब. याच्यामध्ये गरम पाणी करून आणि गरम पाण्यासाठी हा जो पाईप दिसतो तुम्हाला, हा इथून पाणी यायचं आणि या खिडकीमध्ये त्याला गरम केलं जायचं आणि मग ते पाणी इथे येऊन लोक, महिला बोला गडावरचे निवासी इथे पाणी आंघोळ करत होते.
हे आहेत अवशेषांचे काही भग्न अवशेष असलेले अवशेष राजवाड्याचे. तुम्ही बघू शकता भग्न अवशेषात असलेले राजवाडा. त्यावेळेचा फाउंटन. इथे फाउंटन होता आय थिंक. आपण आता बघणार आहोत राजांचे जन्मस्थान, शिवनेरीवरील राजांचे जन्मस्थान. शिवजन्मस्थानावर जन्मस्थानाच्या बाजूला असणारा हा वाडा, प्रशस्त वाडा, सगळं तोडण्यात आलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मोठा वाडा आहे. आता आपण बघत आहोत बदामी टाके. शिवनेरीवर सर्वात मोठे असे टाके बदामी टाके. बदामी टाके. आता आपण पुढे जाऊन टकमक टोक बघणार आहोत, कडेलोट करणाऱ्या जागे. बघतायत शिवनेरी गडाजवळील जुन्नर तालुका, जुन्नर शहर. पूर्ण हे जुन्नर शहर दिसते गडाच्या बाजूलाच आहे. आणि आपण चाललोत आता टकमक टोकाकडे. कडेलोट शिवनेरीवरील अपराध्यांना देण्यात येणाऱ्या कडेलोट अशा ठिकाणी तिथून त्यांना शिक्षा दिली जायची कडेलोटाची अपराध्यांना. कडेलोट करण्यात येणाऱ्या जागेवरती आलेलो आहोत आपण. ही आहे गुन्हेगारांना शिक्षा देण्यात येणारी जागा, कडेलोट करण्याची जागा. आता आपण बघणार आहोत शिरकाई देवीचे मंदिर, शिवनेरी गडावरील. हा आहे शिरकाई देवी मंदिराचा प्रवेशद्वार. आणि तुम्ही बघू शकता शिरकाई देवीचं हे नाव दिले इथे आहे. प्रवेशद्वार सगळे नवीन बनवलेत.
शिरकाई देवीचे मंदिर. हां जाऊ ना. हां हां फोटो ना व्हिडिओ काढ ना. हाय शुभ जय शिवराय मित्रांनो. आता हा शिवनेरी आमचा झाला आहे 4 सव्वा 4 झालेले आहेत आणि आता शिवनेरी करून पूर्ण आम्ही उतरण्याच्या रस्त्यावर आहेत आणि आता थोडा नाश्ता किंवा ज्यूस बीस घेऊ आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात करू आणि बघतो 3-4 तासात घरी पोचायचा प्रयत्न करू. जर ट्रॅफिक नाही लागलं तर 5 तास होतील. तर अशा प्रकारे आमचं आज काल आलेलो आणि आज आमचे 2 गड झालेत. एक जीवधन आणि आज आता हा शिवनेरी. आमचा थकलेला माणूस, थकलेला मेंबर खूप थकला आहे आज चालून चालून. खूप दिवसानंतर ट्रेक केला आहे त्याने. हां चला सर असेच भेटत राहू पुढच्या ट्रेकला. जय शिवराय.